नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या शीतल स्वामी सेवा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज पण एक छानशी सेवा घेऊन आलेली आहे. तर ती म्हणजे हे बघा, प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रत्येकजण आयुष्यामध्ये प्रगती करण्याच्या दृष्टीने म्हणजे मेहनत करत असतं की आपल्याला भरपूर प्रगती व्हावी, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या प्रगतीमध्ये खूप सारे अडथळे निर्माण होत असतात, खूप सारे अडथळे येतात. असे सहजासहजी तर कुठली प्रगती आपल्याला प्राप्त होत नाही. किंवा आर्थिक आपली जी काही कंडिशन आहे, म्हणजे जी काही आपली आर्थिक परिस्थिती आहे ती तर सहसा लगेच काही सुटत नाही किंवा सुधरत नाही. आपण खूप मेहनत घेतो आहे, पण काही ना काही अडथळे आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये येतच आहेत. त्याचबरोबर चणचण तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशांची भासत असेल. त्याचबरोबर काही घरामध्ये वादविवाद झाल्यामुळे मुलं किंवा मुली घर सोडून निघून गेलेले असतात. किंवा काही घरांमध्ये महिलांना त्यांच्या काही परिवारातील काही व्यक्तींकडून त्रास होत असतो. किंवा काही मानसिक छळ त्यांचा होत असतो. काही स्त्रियांबद्दल सांगते आहे. तर त्याचबरोबर आणि काही जणांची खूप मोठी रक्कम कुठेतरी अडकलेली आहे, कुठल्यातरी गोष्टीमध्ये अडकलेली आहे. कोणाला तरी पैसे दिले आहेत, पण ती व्यक्ती पैसे परत घेण्याचं नाव देखील घेत नाही आहे. अशी खूप मोठी रक्कम तुमची कुठेतरी अडकलेली आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीला बाहेर बाधा झालेली असेल, किंवा म्हणजे म्हणतो ना आपण गंडांतर किंवा एखादं म्हणजे असं नजर लागणे दोष, म्हणजे काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे, किंवा म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणजे संतुलन असं बिघडलेल्यासारखं आहे, तिला काहीतरी बाहेर बाधा झाला असं म्हणतो आपण. तर अशा काही प्रकारचे दोष तुम्हाला जाणवत असतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या नोकरीवरती काही प्रॉब्लेम म्हणजे अडचणी जाणवत असतील. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे घर सोडून गेलेल्या व्यक्ती आहेत, किंवा खूप मोठं संकट आलेलं आहे. त्या संकटातून कुठला मार्गच मिळत नाही आहे तुम्हाला. कारण मार्ग कसा मिळावा, किंवा त्या संकटाच्या वेळेस मार्ग आपल्याला म्हणजे सुचावे चांगले, म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी मार्ग सुचण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे. ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे, मी खरं सांगते. आणि याचा एक अनुभव मग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. आणि मी स्वतः ही एका ताईंना, म्हणजे स्वतः म्हणण्यापेक्षा म्हणजे त्या एका ताईंचा मला कॉल आला होता. त्यांना पण हीच म्हणजे तुम्हाला सांगेन मी पुढे काय अनुभव आहे. खूप म्हणजे इतकं म्हणजे मी स्वतः अनुभवलेला हा अनुभव आहे. काल म्हणजे काय झालेलं आहे त्या ताईंसोबत, काय अनुभव आहे अक्षरशः. म्हणजे मला पहिल्यांदाच म्हणजे असं वाटतं की या सेवेचा अनुभव पण इतका लगेच झाला. म्हणजे आज सेवा केली, उद्याच लगेच तो अनुभव त्या ताईंना आला. अशा एक अनुभव मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे सांगितलेल्या ज्या काही समस्या आहेत तुम्हाला कळायलाच असतील की जर तुमच्या घरामध्ये काही वादविवाद होत आहेत आणि त्या वादविवादामुळे घरातील एखादी व्यक्ती बाहेर सोडून गेली आहे, किंवा वयस्कर व्यक्ती असेल, घरातील कर्ती व्यक्ती असेल, किंवा स्त्री असेल, किंवा लहान मुलं मुली असतील घर सोडून गेले आहेत, मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, मानसिक संतुलन थाऱ्यावरती नाही आहे घरातल्या व्यक्तींचं एखाद्या, किंवा लहान मुलांच्या बाबतीत पण काही बाहेरील बाधा झालेली असेल, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही गंडांतर झालं आहे, खूप मोठं संकट घरावरती आलेलं आहे. त्याचबरोबर आर्थिक चणचण असेल, आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक प्रगतीमध्ये खूप मोठी म्हणजे काही ना काहीतरी अडथळे निर्माण होत चालले आहेत. अशा भरपूर प्रकारच्या समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला जर म्हणजे आज तर जी काही सेवा देणार आहे, सेवा सांगणार आहे, ती अतिशय प्रभावशाली आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. तर हे बघा, तुम्ही केंद्रामध्ये तुम्ही आरतीला जात असाल. आरती झाल्यावरती आपण ज्यावेळेस पुष्पांजली वाहिल्यानंतर आपण ज्यावेळेस मुजरा करून बसतो, त्यावेळेस मुजरा करून बसल्यावरती जप किंवा इतर जप होत असतात, सामूहिक जप होत असतात केंद्रामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला एक सेवा म्हणजे एक तिथे स्तोत्र म्हटलं जातं. तुम्हाला परिचित असेल ते स्तोत्र. सगळ्यांना सेवेकरी जे आहे, जे केंद्रामध्ये जातात त्यांना परिचित असेल. नवीन सेवेकरांना माहिती नसेल तर कालभैरवाष्टक स्तोत्र आपण म्हणतो, केंद्रामध्ये देखील म्हणतो. आणि आपल्याला आता ही सेवा कालभैरवाष्टक स्तोत्र हे जे आहे ते फक्त केंद्रामध्ये आरती झाल्यावरती सामूहिकरित्या म्हणायचं नाही आहे. तर आपल्याला ही सेवा आता आपल्या घरामध्ये सुद्धा चालू करायची आहे. आपण जी काही नित्य सेवा करतो आहे, 11 माळी जप, 3 अध्याय स्वामीचे सारामृताचे, 1 माळ 99 मंत्र, 2 अध्याय दुर्गा सप्तशतीचे, असं आपण जे काही वाचतो आहे, एक माळ गायत्री मंत्र, ही जी काही नित्य सेवा करतो आहे रोजची, त्यासोबत तुम्हाला एक सेवा रोज करायची आहे. ती म्हणजे कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण तुम्हाला रोज करायचं आहे तुमच्या घरामध्ये. जेणेकरून आता मी तुम्हाला जे काही समस्या सांगितल्या तुमच्या घरामध्ये जे काही उद्भवत असतील यापैकी एखादी समस्या, तर समजून घ्या की तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये नित्य नियमाने नित्य सेवेमध्ये तुम्हाला म्हणायचंच आहे, पठण करायचंच आहे. जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटं मोजून 10 मिनिटं लागत असतील. पाठ असेल तर काहीच वेळ नाही, 5 ते 7 मिनिटं कुठेच नाही. फक्त जर सुरुवात असेल, पहिल्यांदा म्हणसाल तर थोडंसं 10 मिनिटं की 15 मिनिटं लागू शकतात, पण जास्त नाही आहे. 9 श्लोकांचंच आहे हे, म्हणजे 9 श्लोकांचंच म्हणजे 9 ओव्यांचं आहे हे कालभैरवाष्टक स्तोत्र. तर तुम्हाला माहिती आहे का, कालभैरवनाथां म्हणजे जे काही कालभैरवनाथ महाराज आहेत,
प्रत्येकाच्या म्हणजे गावामध्ये वेशीवरती किंवा कुठेतरी मंदिर आहेच, भैरवनाथाचं मंदिर हे आहेच. कारण की काल भैरवनाथांकडे संपूर्ण देवतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या काल भैरवनाथांकडेच असते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की काल भैरवनाथाची सेवा ही अतिशय प्रभावशाली आहे आणि संकटकाळी म्हणजे इतकी जास्त ही सेवा प्रभावशाली ठरते ना की काय सांगू तुम्हाला. खूप जास्त प्रभावशाली सेवा आहे. मी पण माझ्या रोजच्या नित्यसेवेमध्ये काल भैरवाष्टक स्तोत्र म्हणतेच. त्याला म्हणजे नाही किती जास्तीत 5 ते 10 मिनिट मला पाठ आहे, त्याच्यामुळे 5 ते 6 मिनिटं मला लागतात. त्याच्यामुळे सेवा खूप जास्त प्रभावशाली आहे. तुम्हाला रोज फक्त नित्यसेवेमध्ये एक वेळेस म्हणायचं आहे. खूप जास्त संकट असेल तुमच्या घरामध्ये, एखादी व्यक्ती घर सोडून गेली आहे किंवा ती घरी परत येण्याचे कुठलेच मार्गच तुम्हाला भेटत नाही आहेत किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, इतर प्रॉब्लेम्स, तर तुम्हाला याच्यावरती सेवा करायची काय आहे. तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जे काही तुमचा एरिया आहे जिथे कुठे काल भैरवनाथाचं मंदिर असेल, तर तुम्हाला एखादी व्यक्ती तुमची घर सोडून गेली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, किंवा तुम्हाला खूप मोठं संकट आलं आहे किंवा एखाद्या घरातल्या व्यक्तीला बाधा झालेली आहे, तर त्याच्यावरती मी ही सेवा तुम्हाला सांगणार आहे की ती कशी करायची आहे तुम्हाला सेवा. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, काल भैरवनाथाचं जे काही मंदिर आहे तिथे घरातल्या एखाद्या व्यक्तीने जाऊन तिथे मान सन्मान काल भैरवनाथाचा करायचा आहे आणि तिथे बसून 11 वेळेस तुम्हाला काल भैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे. तिथे बसून बरं का, तिथे बसून तुम्हाला विनंती करायची आहे. तुमचं जे काही संकट आलेलं आहे घरावरती किंवा जी काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा एखादी व्यक्ती घर सोडून गेली आहे किंवा काही पैसे अडकलेले आहेत, जी काही तुमची इच्छा आहे ती तिथे बोलून दाखवायची आहे. विनंती करायची आहे की आता मला मार्ग दाखवा, आमचा हा प्रश्न सोडवून काल भैरवनाथाला तुम्हाला मान सन्मान करून तुम्हाला तिथे विनंती करायची आहे. आणि विनंती करून आल्यावरती घरी परत यायचं आहे. घरी परत आल्यावरती तुम्हाला परत देवघरासमोर म्हणजे स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसून तुम्हाला परत अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला हे 11 वेळेस परत काल भैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे आणि मुजरा करायचा आहे. खरं सांगेल याच्यातून तुम्हाला नक्की पर्याय जाणवाल, नक्कीच तुम्हाला याच्यातून मार्ग मिळणार आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही प्रॉब्लेमसाठी तुम्ही ही म्हणजे काल भैरवाष्टक नाथाची जी काही सेवा करणार आहात, त्यातून तुम्हाला खरं सांगते मार्ग मिळेल आणि प्रश्न सुटणार, म्हणजे सुटणार, 100% सुटणार. अतिशय मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकते की 100% सुटणारच हा प्रश्न तुमचा जो काही असेल. फक्त ही सेवा तुम्ही करून बघा. त्याचबरोबर तुम्हाला सांगते की म्हणजे काल भैरवाष्टक स्तोत्र काय आहे, तर काल भैरवाष्टक स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी म्हणजे रचलेलं एक संस्कृत मधील एक स्तोत्र आहे. ह्या स्तोत्रामध्ये एकूण 9 श्लोकांचं हे एक स्तोत्र आहे. काल भैरवाष्टक स्तोत्र म्हणजे 9 श्लोकांचं स्तोत्र आहे. याच्या सुरुवातीच्या 8 श्लोकांमध्ये काल भैरवाष्टक म्हणजे स्तोत्र जे आहे त्याच्या पहिल्यामध्ये 8 ओवींमध्ये काल भैरवनाथांची स्तुती केलेली आहे आणि 9वा श्लोक आहे त्याच्यामध्ये फलश्रुती दिलेली आहे. फलश्रुती म्हणजे काय, आपण जे काही श्लोक वाचलेला आहे त्या म्हणजे जे काही काल भैरवाष्टक स्तोत्र आपण वाचलेला आहे त्याच्यातून आपल्याला काय फलप्राप्ती झालेली आहे त्याच्याबद्दल हे 9वं श्लोक दिलेलं असतं खाली. अशा प्रकारे टोटल 9 श्लोकांचं हे काल भैरवाष्टक स्तोत्र आहे. खूप सोपं आहे आणि एकदम तालात, एकदम श्रद्धेने, एकदम मन लावून म्हणायचं आहे. खूप छान हे स्तोत्र आहे. तुम्हाला म्हणजे माहिती पण असेल, तुम्ही सामूहिकरित्या एकदा केंद्रामध्ये पण हे तुम्ही आरतीनंतर म्हटलं पण असेल, तुम्हाला माहिती पण असेल. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे स्तोत्र भेटून जाईल. जर तुमच्याकडे असेल, तर मला पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला किंवा कुठेही सर्च करा, तुम्हाला काल भैरवाष्टक स्तोत्र भेटून जाईल. पण नित्यसेवेचा पोथी घेऊन या, त्याच्यामध्ये हे स्तोत्र तुम्हाला दिलेले आहेच. त्याचबरोबर काल भैरवनाथ हे ही जी देवता आहे ही भगवान शंकरांचंच एक रूप मानलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हे एक प्रकारचं म्हणजे अतिशय प्रभावशाली असं म्हणजे काल भैरवनाथाची ही सेवा आहे. आणि काल भैरवनाथ म्हणजे तुम्हाला म्हटलं की देवी देवतांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. म्हटलं आपण काय आहेत, आपली पण संरक्षण म्हणजे हे करणारच आपलं काल भैरवनाथाची. फक्त मनोभावे काल भैरवाष्टक स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. रोजच्या काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, काही तुम्हाला म्हणजे समजा काही तुम्हाला संकट नाही आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, तरी पण तुम्हाला रोजच्या नित्यसेवेमध्ये एकदा तरी तुम्हाला नित्यसेवा झाली की एकदा तरी तुम्हाला काल भैरवाष्टक स्तोत्र म्हणायचंच आहे. हे बघा, संकटकाळी मृत्यूगंडांतर समय संरक्षण करणे हे या काल भैरवाष्टक म्हणजे काल भैरवाष्टक स्तोत्राचं आणि त्याचबरोबर काल भैरवनाथाचं हे ब्रीद वाक्य आहे की संकटकाळी म्हणजे मृत्यूगंडांतर संरक्षण करणे हे यांचं ब्रीद वाक्यच आहे. कारण की कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण जर हे म्हटलं आपल्या नित्यसेवेमध्ये रोज एक वेळेस जरी म्हटलं तर ते आपल्या म्हणजे आपल्या स्वतःभोवती एक संरक्षण कवच निर्माण होतं. काल भैरवनाथांचं एक संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होतं. मी तर सांगेल
सर्वांनीच हे म्हणायला हवं. ज्यांना वाचता येते त्यांनी सगळ्यांनी म्हणा. संस्कृतमध्ये असतं तरीही एकदा म्हणायला सुरुवात केली तर तुम्हाला पाठ पण होऊन जाईल. पण त्याचबरोबर म्हणजे सगळ्यात जास्त गरज आहे ती महिलांना, कॉलेजच्या मुलींना खूप जास्त गरज आहे. तुम्ही लहान मुली असेल तर त्यांच्याकडून पण, तुमच्या लहान मुलांकडून देखील पठण करून घ्या. खरं सांगते, आजच्या या म्हणजे आजच्या या म्हणजे आता जे काही कंडिशन चालू आहे, आता जे काही जनरेशन आहे किंवा आताच्या या युगामध्ये खूप जास्त गरज आहे स्त्रियांना. आता आपण जे काही न्यूज ऐकतो आहे, टी व्हीवरती येतात किंवा सोशल मीडियावरती जे काही येतात, आपल्या ॲपवरती न्यूज, आपण ते ऐकूनच अंगावर शहारे येतात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे महिलांना ह्या स्तोत्राची. हे स्तोत्र जर तुम्ही तुमच्या रोजच्या नित्यसेवेमध्ये एकदा जरी म्हटलं ना, नंतर तुम्हाला खरं सांगू, तुमच्या संरक्षण कवच तुमच्या भोवती निर्माण होईल. कॉलेजच्या मुलींनी असू दे किंवा ज्या काही मुली बाहेर पडतात कामानिमित्त, कॉलेज निमित्त, किंवा महिला असतील कामानिमित्त बाहेर जातात, किंवा घरात असणाऱ्यांनी पण, सगळ्यांनीच महिलांनी हे स्तोत्राचं नक्की पठण करा. खरं सांगते, खूप गरज आहे या स्तोत्राची. आणि मी तर माझ्या सेवेमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोज म्हणते म्हणजे म्हणतेच. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक संरक्षण कवच ह्या आपल्या भोवती तर निर्माण होतच. पण ज्यांना खूप जास्त संकट आलेलं आहे, खूप जास्त एखादी व्यक्ती आपल्या घरी लवकर यावी असं जर तुम्हाला सांगितलं वाटत असेल, काही मार्ग सापडत असेल, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती सेवा करायची आहे. काल भैरवनाथाच्या मंदिरात जवळचे जाऊन तुम्हाला ते मान सन्मान करायचा आहे. मान सन्मान करून तिथे बसून तुम्हाला 11 आवर्तने, म्हणजेच काय 11 वेळा तुम्हाला काल भैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे. तिथे विनंती करायची आहे, तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे, जे काही संकट आहे ते तुमचं म्हणजे मार्गी लागावं, काहीतरी मार्ग मिळावा, किंवा ते संकट तुमचं निघून जावं आणि त्यातून तुम्ही सुटका व्हावी. तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे मांडायची आहे. काल भैरवनाथांजवळ विनंती करायची आहे. परत घरी येऊन तुम्हाला परत तुमच्या स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसून तुम्हाला परत अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला 11 वेळेस काल भैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे आणि मुजरा करायचा आहे आणि विनंती परत करायची आहे. बघा, नक्कीच तुम्हाला सांगते, मी 100% तुम्हाला सांगते की तिथून मार्ग मिळणार म्हणजे मिळणारच. तुमचं मार्गी लागणारच ज्या काही गोष्टी आहेत त्या काय आहेत, कारण की खूप चांगला याचा अनुभव आलेला आहे. आणि त्याचबरोबर बाहेरील जर बाधा झालेली असेल एखाद्या व्यक्तीला, तुमच्या घरामध्ये लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या एखाद्या व्यक्तीला, घरातल्या व्यक्तीला बाहेरील बाधा झालेली आहे, तर याच्यावर तुम्हाला काय सेवा करता येईल काल भैरवनाथाची. तर तुम्हाला काय सेवा करायची आहे की घरातील एखाद्या व्यक्तीने उत्तरेकडे तोंड करून 4 किंवा 5 अगरबत्ती लावायच्या आहेत आणि काल भैरवाष्टक स्तोत्र हे 11 वेळेस तुम्हाला मन लावून म्हणायचं आहे. उत्तरेकडे तोंड करून बसायचं आणि अगरबत्ती लावायची आहे. 4 ते 5 अगरबत्ती लावायच्या. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे काल भैरवाष्टक स्तोत्र जे काही आहे ते तुम्हाला अतिशय मनोभावे म्हणायचं आहे 11 वेळेस, बरं का, 11 वेळेस. आणि खूप जास्त प्रभावशाली होईल ती सेवा. जर आणि ती सेवा केल्यावर जो काही म्हणजे, तर तुम्हाला काय करायचं, ती जी काही विभूती पडेल 11 वेळेस काल भैरवाष्टक स्तोत्र म्हटल्यावरती, उत्तरेकडे तोंड करून बसून 11 वेळेस काल भैरवाष्टक स्तोत्र म्हटल्यावर तुम्हाला जी काही विभूती तुमची पडणार आहे, अंगारा जो काही पडणार आहे, त्या 4 ते 5 अगरबत्ती जातो, तो अंगारा घेऊन तुम्हाला घरातल्या सगळ्या व्यक्तींना, ज्याला बाधा झाली आहे तिला तर लावायचंच आहे, तो पण कसा, ती अंगारा घेऊन तुम्हाला उतरता लावायचं आहे. उतरता म्हणजे काय, लावल्यावरती आपण असं लावून घेतो, पण ज्यावेळेस उतरता म्हणजे अंगारा घेऊन असं उतरता तुम्हाला खालच्या दिशेने तुम्हाला तो ओढायचा आहे. असं तुम्हाला ज्या व्यक्तीला बाधा झाली तिला तर लावायचं आहे, पण त्याचबरोबर इतर तुमच्या घरामध्ये ज्या कोणत्या व्यक्ती आहेत त्यांना देखील तुम्हाला ती अंगारा लावायचा आहे. आणि उरलेला जो काही अंगारा आहे, म्हणजे घरातल्या व्यक्तीला लावून झाल्यावर जो काही अंगारा उरतो आहे त्या सेवेचा, तो तुमच्या 4ही दिशांना घरामध्ये तुम्हाला फुंकायचा आहे, जेणेकरून घरात जी काही अशुभ शक्ती आहे ती यथाकाल त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल. आणि जी काही तुम्हाला वाटत आहे की निगेटिव्हिटी आहे किंवा घरामध्ये काही बाधा झालेली आहे किंवा अशुभ शक्ती आहे, तर त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि घरामध्ये म्हणजे एक पॉझिटिव्ह वातावरण हे जे निर्माण होऊ शकतं. आणि एक संरक्षण कवच तुमच्या घरामध्ये काल भैरवनाथांचा हे निर्माण होतं. कारण की काल भैरव स्तोत्र आहेच तसं अतिशय प्रभावशाली असं हे स्तोत्र आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितले की तुमची जी काही इच्छा आहे, तुम्हाला जी सांगितली सेवा, जी काही इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला काल भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन ती सेवा सांगितली ती करायची आहे. पण कधी, जोपर्यंत त्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायचीच आहे. समजा तुम्हाला आज तुम्ही केली तरी तुम्हाला उद्या मार्ग नाही भेटला त्याच्यातून काही, तर काही काहींना लवकर भेटतो, काही काहींना उशिरा भेटतो. शेवटी तुमच्या श्रद्धेवरती आणि तुमच्या सेवा मनापासून श्रद्धेने सेवा करण्यावरती आहे. जर तुम्हाला त्याचा मार्ग नाही भेटत तर तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी रिटर्न ती तसंच करायचं आहे. काल भैरवनाथाच्या मंदिरात जायचं आहे, 11 वेळा स्तोत्र म्हणायचं आहे काल भैरवाष्टक स्तोत्र. परत घरी येऊन तुम्हाला स्वामींच्या अधिष्ठानासमोर दिवा आणि अगरबत्ती लावून परत ते स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि विनंती करायची आहे. जोपर्यंत तुम्हाला ते तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे किंवा मग काही मार्ग त्या भेटतून त्या गोष्टीतून मिळत नाही आहे, संकटातून मिळत नाही आहे, तोपर्यंत तसं तुम्हाला करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे बाहेरील बाधा झाली असेल तर तुम्हाला ती पण सेवा सांगितली मी आता काय करायची आहे. आणि ज्या वेळेस तुमची इच्छा पूर्ण होते
तुमची इच्छा पूर्ण झाली, कालभैरवनाथांनी तुमची इच्छा पूर्ण केली समजा, तर तुम्हाला काय करायचंय, परत इच्छा पूर्ण झाल्यावर कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन तिथे जाऊन तुम्हाला बाजरीची भाकर, वांग्याची भरीत आणि कांदा, लिंबू आणि नारळ असं नैवेद्य घेऊन जायचं आहे. तिथे त्यांचा यथासांग त्यांना म्हणजे त्यांना आभार मानायचे आहेत तुम्हाला कालभैरवनाथांचे, की तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली किंवा आम्हाला या संकट आमच्यावरती किंवा आमच्या घरावरती, घरातल्या व्यक्तीवर जे काही संकट आलं होतं त्या संकटातून आम्हाला बाहेर काढलं म्हणून तुम्हाला म्हणजे मार्ग मिळाला आम्हाला तुमच्यामुळे, म्हणून असं म्हणून तुम्हाला तिथे आभार व्यक्त करायचे आहेत त्यांचे. त्याच्यामुळे सांगितल्याप्रमाणे कालभैरवाष्टक स्तोत्र हे खूप प्रभावशाली आहे. जास्तीत जास्त महिलांनी तर पठण करायचं आहे. त्याचबरोबर रोजच्या नित्यसेवेमध्ये जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तरी देखील तुम्हाला तुमच्या नित्यसेवेमध्ये रोज एकदा तरी तुम्हाला ही स्तोत्र म्हणायचेच आहे. नित्यसेवेमध्ये खूप जास्त प्रभावशाली आहे. तुम्हाला त्याचे अनुभव पण जाणवतील, एक संरक्षण कवच जाणवेल. स्त्रियांनी तर अतिशय म्हणते स्त्रियांनी तर म्हणाच, कॉलेजची मुली असू देत किंवा लहान मुलं असू दे त्यांच्याकडून पठण करून घ्या, जमत असेल बोलवून घ्या त्यांच्याकडून, पण ही सेवा खरंच करून बघा. आता मी तुम्हाला एक जो काही अनुभव आलेला आहे एका ताईंना, म्हणजे माझ्या समोर म्हणजे सांगते ना, मी स्वतः अनुभवलेला आहे तो अनुभव त्या ताईंचा, तर तो अनुभव मी तुम्हाला सांगते. असंच एकदा म्हणजे माझ्या जो काही केंद्रातलं म्हणजे केंद्रातलंच नाही तर त्या पण ताई सेवेकरीच आहेत. ते पण खूप वर्षापासून त्यांची मिस्टर आणि ते ताई सेवा करतात. तर त्यांचा असा अचानक संध्याकाळी मला कॉल आलेला आणि त्यांच्या जे काही सासूबाई आहेत तर त्या सासूबाई अचानक काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम झाले आणि त्या सासूबाई घर सोडून निघून गेल्या होत्या. तर निघून गेल्यावरती एक 8 दिवस झाले होते. त्यांनी 8 दिवसानंतर मला कॉल केला होता आणि ते पण अर्जंटमध्ये एकदमच असा घाईगडबडीत आवाज आलेला मला फोनमध्ये. तर मी त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम झाला. त्यांनी सांगितलं की असं आमच्या घरातल्या म्हणजे जे काही सासूबाई आहेत त्या काहीतरी म्हणजे थोडे वादविवाद झाल्यामुळे घर सोडून न सांगता निघून गेल्या आहेत आणि अजूनपर्यंत त्यांचा म्हणजे काही पत्ता लागत नाही आहे. 8 दिवस होऊन गेले. पोलीस कंप्लेंट केली आहे. पोलिसांना देखील काही प्रश्न म्हणजे मार्ग सुगाव काही लागत नाही, त्या कुठे आहेत म्हणून. त्याचबरोबर प्रत्येक नातेवाईकांकडे त्यांनी चौकशी केली, म्हणजे शोधाशोध केली, त्याला कुठेच त्या सापडल्या नाही सासूबाई. म्हणजे अक्षरशः त्या हतबल झाल्या की काय करू. त्यांचा जो मुलगा म्हणजे त्यांची मिस्टर जे आहे ते त्यांच्या सासूबाईंची एकुलती एक मुलगा आहे आणि ते पण ते जे दादा होते त्यांची मिस्टर ताईंची मिस्टर ते पण अक्षरशः म्हणजे म्हणतात ना, शेवटी आई घर सोडून गेली म्हटल्यावरती एका मुलाचं म्हणजे कसं असतं की मन थाऱ्यावर नसतं. इकडे शोध तिकडे शोध, इकडे बघ कुठून मार्ग मिळतो का. दिवस रात्र त्यांनी एक केली होती पण कुठेच त्यांच्या आई सापडत नव्हत्या, सासूबाई त्या ताईंच्या सापडत नव्हत्या. तर असंच ताईंनी मला विचारणं सांगितली. अक्षरशः ते घाबरून बोलत होत्या. तर मला आता असं आपलं म्हणजे असं नियम आहे की फोनवरती कुठली सेवा द्यायची नसते. मी त्या ताईंना सांगितलं की तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सेवा घ्या आणि ती सेवा चालू करा असं सांगितलं. पण त्या ताई म्हटलं की मला म्हणजे खूप अर्जंट आहे आणि खूप म्हणजे माझ्या मिस्टरांचं देखील मन थाऱ्यावर नाही आहे की त्यांना शोधाशोध खूप करता येते. इकडे दवाखाने शोध, इकडे शोध म्हणतो ना आपण. शेवटी आपण कुठे शोधतो की एखाद्या दवाखान्यात जाऊन शोधतो, इकडे कुठे सापडेल तिकडे सापडेल असं शोधाशोध करतो. पण त्या ताई म्हटलं की मला खूप गरज आहे आणि मला म्हणजे त्यांना मासिक धर्म असल्यामुळे त्या ताई त्या केंद्रात पण लवकर जाऊ शकत नव्हत्या आणि ते वेळ पण वाया घालू शकत नव्हत्या. मग मी म्हटलं तुम्हाला त्या ताईंना सांगितलं की तुम्हाला मी केंद्रात एकदा विचारते, जे ज्येष्ठ सेविकरी आहेत त्यांना विचारून तुम्हाला मी सांगते की काय मार्ग निघते. मी लगेच त्या ज्येष्ठ सेविकांना कॉल केला, जे काही केंद्रातले सेविकरी आहेत दादा आहेत त्यांना विचारलं की असं आहे आणि त्या ताईंना खूप गरज आहे या गोष्टीची. ते दादा म्हटले तुम्ही सांगू शकता सेवा खूप अर्जंट असेल तर मी त्यांना सांगितली. त्यांनी म्हणजे त्या ज्येष्ठ सेविकरी आहेत त्यांनी जी सेवा सांगितली मला त्यांना सांगा म्हणून, तीच मी त्यांना सांगितली. तर त्या म्हणजे आम्हाला केंद्रातून जी काही सेवा भेटली त्या ताईंसाठी म्हणजे सासूबाईंनी घरी परत यावी यासाठी, सापडावे यासाठी, तर तीच होती सेवा. पण हीच होती कालभैरवाष्टक स्तोत्र. कालभैरवनाथाच्या मंदिरात जाऊन त्यांना म्हणजे त्या ताईंना तर जमणार होतं पण त्या ताईंनी त्यांचे जे मिस्टर आहेत त्या मिस्टरांनी ही सेवा केली. त्यांनी लगेच ज्या दिवशी मी सांगितलं त्या दिवशी संध्याकाळीच त्यांचे जे मिस्टर आहेत ते कालभैरवनाथाच्या मंदिरात गेले. त्यांनी जाऊन तिथे मान सन्मान केला. तिथे 11 वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्र मनोभावे म्हटलं. परत घरी आले. घरी येऊन देखील त्यांनी दिवा अगरबत्ती लावून अधिष्ठानासमोर स्वामींच्या तिथे बसून 11 वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्र म्हटलं. स्वामींना मुजरा केला, विनंती केली आणि की लवकरात लवकर आई भेटू देत म्हणून, त्यांच्या ताईंच्या सासूबाई भेटू देत म्हणून विनंती केली आणि अशी त्यांनी ती सेवा मनोभावे केली. आणि तुम्हाला खरंच सांगते काय चमत्कार असेल. दुसऱ्या दिवशी त्या ताईंचा मला कॉल आला पण माझ्या मनात धाकधूक होती रात्रभर आणि सकाळी पण की त्या ताईंना काही मार्ग भेटला असेल का, त्यांनी सासूबाई त्यांना मिळाल्या असतील का, अशी धाकधूक चालू होती, विचार मनात चालू होते माझे. आणि अचानक दुपारी त्यांचा मला कॉल आला आणि त्या ताई मला म्हटल्या की ताई खरंच सांगू का, त्या सेवेने खरंच यश मिळालं.
कालभैरवनाथाची जी काही सेवा केली, कालदर्शक सुद्धा जे काही आम्ही माझ्या मिस्टरांनी जी काही सेवा केली, मला तर नाही जमलं म्हणे, पण माझ्या मिस्टरांनी सेवा केली म्हणे, म्हणजे मंदिरात पण गेले, मंदिरात जाऊन येऊन त्याने इथे पण घरी पण सेवा केली, मनोभावे केली अक्षरशः. कारण की ती एक हाक असते ना, अक्षय संकटाच्या काळी आपण जी काही हाक मारतो स्वामींना किंवा जी काही देवता आहे कालभैरवनाथांना किंवा इतर ज्या काही देवतांची सेवा आपण घेतो, त्या देवतांनी जी काही हाक मारतो त्या संकटकाळी, त्याची मनापासून असते, श्रद्धेने असते आणि ती सेवा पोहोचते स्वामींपर्यंत किंवा इतर देवतांपर्यंत. तर ती ताई, त्या ताई मला म्हटलं, इतके खुश होत्या त्या ताई, त्या म्हटल्या खरंच यश मिळालं सेवेमुळे. कारण की ज्या वेळेस आम्ही ही सेवा मिस्टरांनी रात्री संध्याकाळी केली आणि सकाळीच दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी त्यांनी कॉल केला त्या दिवशी सकाळीच पोलिसांचा फोन आला की तुमच्या सासूबाई भेटल्या आहेत. स्वतःहून पोलिसांनी फोन केला दादांना की तुमच्या आई भेटलेल्या आहेत म्हणून. म्हणजे विचार करा की कालभैरवनाथाची सेवा काय आहे म्हणून. म्हणजे मी असं काही असं इथून तिथून सांगत नाही विचार करून, कारण की मी अनुभवलेला आहे हा अनुभव. म्हणजे कालभैरवाचे स्तोत्र म्हणण्याचा किंवा त्यांचा मान सन्मान करून आपली इच्छा सांगून ही सेवा करण्याचा एक अनुभव मी अनुभवलेला आहे, स्वतः अनुभवलेला आहे. आणि मी तो आज तुम्हाला सांगितला. आणि जो काही अनुभव येतो मला किंवा इतर सेवा करण्यात, त्यातली जी काही सेवा आहे तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. त्याच्यामुळे अतिशय मनोभावे तुम्ही सेवा करू शकता. खूप लोकांच्या घरामध्ये आहेत अशा काही व्यक्ती सोडून गेलेल्या आहेत, ज्येष्ठ व्यक्ती असेल किंवा तरुण वर्गातले असतील किंवा लहान मुलं असतील किंवा म्हणजे हरवले आहेत किंवा काही असं नाही, व्यक्तीच नाही, एखादी गोष्ट हरवली आहे, एखादी म्हणजे एखादी आर्थिक चणचण असेल, आर्थिक प्रश्न बाबतीत असेल तुमच्या, किंवा मानसिक संतुलन घरामधलं एखाद्या व्यक्तीचं बिघडलेलं आहे, मन कशाची तरी भीती वाटते आहे तुम्हाला. घरातल्या व्यक्तींना, काही व्यक्तींना खूप भीती वाटत असते, सारखी भीती वाटत असते की असं होईल तसं होईल, काहीतरी वाईटच होईल, अशी सारखी मनामध्ये भीती निर्माण होत असते. तर त्या भीतीमधून देखील मार्ग मिळतो तो फक्त कालभैरवनाथांची सेवा केल्यामुळेच. म्हणून तुम्ही तुमच्या नित्य सेवेमध्ये फक्त कालभैरवनाथाचं जे काही कालभैरवाचे स्तोत्र आहे संस्कृतमध्ये शंकराचार्यांनी रचलेलं 9 श्लोकांचं, हे नक्कीच तुम्ही तुमच्या सेवेमध्ये ऍड करा ही सेवा. आणि महिलांनी तर कराच, मी खरंच सांगते, आवाज सांगते की महिलांनी पण ही सेवा रोज करा. आणि अजून एक म्हणजे महिलांनी सेवा करताना हातामध्ये काचेच्या बांगड्या घालूनच, कपाळाला टिकली कुंकू लावूनच तुम्हाला हे सेवा करायची आहे, तरच ती फलदायी ठरेल. नाहीतर तुम्हाला ती फलदायी ठरणार नाही. पण ही सेवा करा आणि सांगितल्याप्रमाणे बाहेरील बाधा झालेल्या व्यक्तींना सांगितली जी सेवा सांगितली ती सेवा तशी करायची आहे. आणि आपण ज्यावेळेस कालभैरवनाथाचं स्तोत्र म्हणतो नित्यसेवेमध्ये, तर त्यावेळेस तो जो अंगारा आहे पडलेला नित्यसेवेचा किंवा कालभैरवनाथ इतर सेवा केलेला, तो अंगारा आपल्या घरातल्या व्यक्तींना लावत चला. जी किंवा बाहेर चालले आहेत, बाहेरून आलेली व्यक्ती असेल किंवा बाहेर आपण लांब प्रवासात जातो, तर तो अंगारा लावत चला, तो अंगारा जपून ठेवत चला. असं नाही की म्हणजे अंगारा आहे सशी टाकून दिला, झाडून दिला, असं नका करू. तो जपून ठेवा प्रवासामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे जाताना, किंवा बाहेरून कुठून एखादी व्यक्ती आलेली आहे, लहान बाळ असेल, मुलं असतील, त्यांना लावत चला रोज. कारण की मुलं देखील लांब शाळेत जात असतात बसनी, त्याच्यामुळे तो अंगार तिथे फायदेशीर ठरेल. आणि अशा प्रकारे कालभैरवनाथाची सेवा खूप प्रभावशाली आहे. त्याच्यामुळे नक्की ही सेवा तुमच्या चालू करा. आणि खूपच जास्त संकट असेल तर 11 आवर्तने, म्हणजेच काय 11 वेळा कालभैरव स्तोत्र अगरबत्ती लावून म्हणायचं आहे तुम्हाला. आणि जोपर्यंत तुम्हाला मार्ग मिळत नाही तोपर्यंत ही सेवा करायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे आजचं जर ही कालभैरवनाथाची सेवा जर तुम्हाला ही म्हणजे सांगितली आहे, नक्की मनोभावे करा, श्रद्धेने करा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.